आज तुम्हाला माझी कहाणी सांगावी असे वाटत आहे. कदाचित माझ्या नावाचा, माझ्या चेहऱ्याचा, माझ्या आयुष्याचा आता सर्वांनाच परिचय झाला असेल. का? तर मी तीच अबला नारी आहे, जिने आपल्या 9 महिन्याच्या बाळाला मागे ठेवून या जगाचा निरोप घेतला आहे. बऱ्याच लोकांना वाटतं मी आत्महत्या केली, पण खरंच का मी ती केली, की मला या टोकाच्या निर्णयाकडे ढकललं गेलं? माझ्या व्यथेची सुरुवात झाली माझ्या कॉलेजच्या दिवसात. मी एका चांगल्या कॉलेजमध्ये शिकत होते. दिसायला सरळ, वागायला साधी, स्वप्न पाहणारी आणि त्या स्वप्नात एक चेहरा घर करू लागला शशांकचा. शशांक माझा मित्र होता. सुरुवातीला खूप साध्या गप्पा, हसणं, कॉलेज फंक्शन, अभ्यासाच्या नोट्स आणि हळूहळू त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मी प्रेमात होते अगदी मनापासून. शशांकचे वडील एका मोठ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी होते. श्रीमंत, रुबाबदार, समाजात नावाजलेले. आमच्या घरीही पैसा कमी नव्हता, पण शशांकच्या घरी असलेले राजकीय बळ, समाजात ओळख होती. माझे वडील श्रीमंत होते, पण शशांकच्या वडिलांच्या तुलनेत एक पाऊल मागेच. माझ्या वडिलांचा माझ्यावर खूप जीव होता. मी त्यांची एकुलती एक मुलगी होते. मी माझ्या वडिलांना शशांकबद्दल सांगितलं होतं, पण त्यांनी मला या लग्नासाठी स्पष्ट नकार दिला होता. त्यांचे मत होतं, आपण नेहमी आपल्या बरोबरीच्या कुटुंबाबरोबरच नातं जोडावं. ते खूप श्रीमंत आहेत आणि त्याचबरोबर ते राजकारणीसुद्धा आहेत. तू त्या मुलाबरोबर लग्न करून कधीही सुखी राहू शकणार नाही, असं माझ्या वडिलांना वाटत होतं. पण मी मात्र शशांकच्या प्रेमात वेडी झाली होती. मला त्याच्याशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं. माझ्या वडिलांनी स्थळे शोधायला सुरुवात केली होती. त्यावेळेस मी पळून जाऊन लग्न करण्याचा विचार केला होता. जेव्हा माझ्या वडिलांना हे कळालं, तेव्हा त्यांनी घराण्याची इज्जत जाऊ नये म्हणून त्यांनी माझं शशांकबरोबर लग्न लावून देण्याचं ठरवलं. 22 एप्रिल 2021ला आमचं लग्न झालं. आमच्या लग्नात त्याच्या घरच्यांनी एवढी मागणी केली होती की ते ऐकून तुम्ही सगळे चकित व्हाल. फॉर्च्युनरसारखी महागडी गाडी, 51 तोळे सोने, चांदीची भांडी आणि सोबतच मोठ्या हॉटेलमध्ये शाही पद्धतीने लग्न. माझ्या आनंदासाठी माझ्या वडिलांनी हे सर्व काही केलं. त्याच वेळेस मी समजायला हवं होतं, कुठेतरी मी टाकलेलं पाऊल चुकीचं आहे. पण मी प्रेमात एवढी गुरफटली गेली होती की मला माझ्या वडिलांची त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी होणारी कसरतही दिसली नाही. मी फक्त माझ्या प्रेमाचा विचार केला होता. हे सर्व जमवण्यासाठी करावी लागणारी मेहनत, माझ्या वडिलांची होणारी ओढाताण आणि कष्टाकडे दुर्लक्ष केलं. ते सर्व जमवण्यासाठी त्यांना होणाऱ्या वेदनाही मी ओळखू शकले नाही आणि त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनाही मी पाहू शकली नाही. कारण शशांकच्या स्वार्थी प्रेमाची भिंत ज्या एका बाजूला उभी आहे, हेही पाहू शकत नव्हती. मी फक्त चमचमणारे सुख पाहत होती. याची प्रचिती मला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी येऊ लागली. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी माझ्या सासरच्यांनी छोट्याशा कारणावरून भांडण काढलं. त्यावेळेसही माझ्या वडिलांनी माझ्या सासरच्यांची माफी मागितली, काही कारण नसताना. त्यानंतर मात्र नेहमीच होऊ लागलं होतं. आमच्या लग्नाच्या 6 महिन्यानंतर गौरी गणपतीचा सण आला. त्यावेळेस ही माझ्या सासूनी माहेरून चांदीच्या गौरी आणण्यासाठी माझ्याकडे हट्ट केला. गौरीबद्दल मी ज्यावेळेस माझ्या आईला सांगितलं, त्यावेळेस आई म्हणाली, आपल्याकडे मातीच्या गौरी असतात, चांदीच्या कशाला? माझ्या सासूने मात्र तिचा हट्ट सोडला नाही. शेवटी तिच्या हट्टापायी माझ्या आईनी चांदीच्या गौरी बनवून दिल्या. लग्नाच्या वेळेसही त्यांनी हीच कारणे सांगितली, आम्ही राजकारणी लोक, आमची या समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, त्यामुळे हे लग्न थाटामाटात झालं पाहिजे. मुलाला लग्नात भेट म्हणून गाडी द्यायला पाहिजे. मोठमोठे राजकारणी लोक लग्नाला येणार, म्हणून हे लग्न शाही थाटामाटात आणि मोठ्या हॉटेलमध्ये झालं पाहिजे. माझ्या वडिलांना हे सगळं पटत नव्हतं, पण ते फक्त आणि फक्त माझ्या आनंदासाठी हे सगळं करत होते. आता तर ते त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू लागले, पण त्यांनी मात्र हद्दच केली. आता सासू सासऱ्यांच्याही अपेक्षा वाढल्या, त्यांच्या वागण्यातही बदल होऊ लागले. या सगळ्यात तर फार त्रासदायक होती ती माझी नणंद करिश्मा. ती तर नणंद या नावाला कलंकच.
स्त्री जातीला लागलेली कीडच म्हणाल तरी चालेल. तिला भाऊ आणि वहिनी चांगले राहिलेले नेहमीच खटकत असे. ती सासू आणि सुनेमध्ये नेहमी भांडण लावण्याचे काम करत असे. सासूनं एखाद्या वेळेस एखादी कुठली वस्तू आणली तर ती तिला कधी पटत नसे. त्यावरून घरात लगेच भांडण सुरू व्हायचं. पण तीही एक स्त्री आहे हे कदाचित विसरत होती. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची शत्रू कशी असू शकते हा प्रश्न नेहमी मला पडायचा. ती माझी नणंद असून सुद्धा तिच्याकडून मला नेहमी शारीरिक आणि मानसिक त्रास व्हायचा. मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, ज्या घरामध्ये नंदेचा वास तिथं सर्वनाश. अशी नणंद कोणत्याही मुलीला मिळू नये असे मी देवाकडे मागणं मागेल. आजकाल शशांकने तर हद्दच पार केली होती. त्याच्यात तर माझ्या वडिलांकडे गोष्टी घेण्याच्या मागण्या वाढतच होत्या. ब्रँडेड वॉच, महागडे मोबाईल, तर कधी गॉगल, तेही दीड लाखाच्या किमतीचे. त्याची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी मागत गेले. माझे आई वडील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचे. कदाचित तुम्हाला वाटत असेल मी त्याच वेळेस पाऊल का उचललं नसेल, त्याच्या मागण्याला नकार का दिला नसेल, कारण त्या पाठीमागे माझाही स्वार्थ होता. कदाचित त्या मागण्या पूर्ण केल्यानंतर कुठे तर मलाही सुख मिळेल, पण व्यर्थ. ती तर लालसेने भरकटलेली लोक. पण माझ्या माहेरकडून त्या मागण्या पूर्ण होत गेल्या तरीही त्यांचं समाधान मात्र झालं नाही. माझी मात्र मानसिकता या सगळ्यामध्ये ढासळत चालली होती, कारण मी कुणाला सांगू शकत नव्हती. एक समाज आणि दुसरी मी केलेली चूक, या दोन्हीमध्ये मी भरकटत होते. मी माझ्या सासरच्याबद्दल माहेरी तक्रार करू लागले. पण बाळा, हा तर तुझा सर्वस्वी निर्णय होता. त्यावर माझ्याकडे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नसायचं. मी एकदा माझ्या मामाला म्हणाले, सासरी मला खूप त्रास होतोय, माझा निर्णय खूप चुकीचा होता. त्यावर मामा म्हणाले, बाळा, हे समजण्यासाठी तुला खूप वेळ लागला. सासरच्यांचा त्रास वाढतच चालला होता. आमच्या लग्नाला जवळजवळ 1 वर्ष होत आलं होतं. त्यातच मला दिवस गेले. मी शशांकला सांगितलं तर त्यावर त्यांनी माझ्या नंदेचं ऐकून माझ्या चारित्र्यावर संशय घेतला. तो म्हणाला, ते मूल माझं नाही आहे. त्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या शशांकवर विश्वास ठेवून मी इथे आले होते, तोच माझ्या चारित्र्यावर संशय घेत होता. या अवस्थेतही माझी सासू माझ्यावर थुंकण्याचं काम करत होती. त्यांनाही माझ्यासारखी एक मुलगी होती, पण व्यर्थ. ती आई म्हणण्याच्या लायकच नव्हती. हे सगळं सहन न होऊन मी विष प्राशन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. पण शशांकने मला पाहिलं आणि त्याच्या बहिणीच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या, आम्हाला नांदवायची नाही, असं माझ्या वडिलांना सांगून मला हॉस्पिटलमध्ये सोडून शशांक घरी निघून गेला. मी माझ्या वडिलांना म्हणाले, मी चुकले, पण मला आता पुन्हा त्या घरी जायचं नाही. माझ्या वडिलांना मात्र समाजाच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी माझा संसार वाचवायचा होता. ते मला म्हणाले, बाळा, आपण एवढं मोठं लग्न केलं, त्यांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण केल्या. तू जर आता इथे राहिली तर नातेवाईकात आपली इज्जत जाईल, भाऊभाऊकीत मान खाली जाईल, शेजापाजारी नावं ठेवतील, आपल्या घरातील इतर मुलींचं पुढे कसं होईल, त्यासाठी स्थळं शोधणं कठीण होऊन जाईल. आणि आता तू प्रेग्नेंट आहेस, बाळ झाले की त्यांच्यातही बदल होईल असे ते म्हणाले. पण त्यांना मी सांगू शकत नव्हती, त्या बाळावरच संशय घेतला जात आहे, तर त्या घरात राहून काय उपयोग. शशांकाने तुझं एकमेकावर प्रेम आहे, त्यामुळं असा काही विचार करू नको म्हणून त्यांनी मला समजावलं. सासरी पाठवलं. माझ्या मुलीला समजून घ्या म्हणून त्यांनी माझ्या नवऱ्याची, सासू सासऱ्याची आणि नंदेचे पाय पकडले. तिला काही समजत नाही, ती लहान आहे म्हणून त्यांनी सर्वांची माफी मागितली. 9व्या महिन्यामध्ये डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यावेळीही माझ्या आईवडिलांनी जेवढं जमेल तेवढं केलं. 9 महिन्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर 1 महिना घरातील वातावरण चांगलं होतं. मुलगा झाल्यापासून सासूत थोडाफार बदल झाला होता, पण माझ्या नंदेला घरात शांतता सहनच होत नव्हती.
ती सासूला म्हणायची, एवढे लाड करून डोक्यावर बसवून ठेवू नका. तिला घरात शांतता सहन होत नव्हती. जसं काही घरातील भांडण ऐकल्याशिवाय तिचा दिवस चांगला जात नव्हता. त्यानंतर घरातील वातावरण परत बिघडू लागलं. घरात 3 मोलकरणे असून सुद्धा माझी सासू मला घरातील सगळी कामे करायला लावायची. आमच्या लग्नाला जवळपास वर्ष संपून गेलं होतं, पण त्याच कालावधीमध्ये मला माझ्या जावेशी कधीही बोलू दिलं नाही. घरातील सगळे तिचा रागराग करायचे. शशांक मला नेहमी म्हणायचा, माझ्या भावाची बायको चांगली नाही, ती भांडखोर आहे. घरातल्यांनी मला माझ्या जावेपासून दूर ठेवलं होतं. मीही तिला कधी बोलले नव्हते आणि भेटलेही नव्हते. आता मला कुठेतरी जाणवू लागलं होतं, तिलाही माझ्यासारखाच त्रास असू शकतो. मी माझ्यावरूनच कल्पना करू शकते. खरंच तिने सुद्धा खूप काही सहन केलं असेल. यांच्या जाचाला कंटाळूनच वेगळी राहिली असेल. पण आमचा संवाद नसल्यामुळे त्या गोष्टी माझ्यापर्यंत आल्याच नाहीत. एक वेळेस माझ्या जावेला माझ्या सासऱ्यानी आणि नवऱ्यानी मारहाण केली होती. तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला, पण यांच्या राजकीय दबावामुळे तिला ते शक्य झालं नाही. पोलिसांनी तिला सल्ला दिला की घरगुती भांडण आहे, तुम्ही घरामध्ये मिटवून घ्या, म्हणून तिला परत पाठवून दिलं. आता मला जाणवत आहे की म्हणूनच त्या या लोकांपासून दूर राहत आहेत. मी एकदा दोनदा शशांकडे माझ्या जावेचा विषय काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मलाच दमदाटी करून शांत बसवलं. कधी कधी मारायलाही कमी केलं नाही. त्याला फक्त माझ्या माहेरच्यांकडून पैसे हवे होते. मी सुद्धा त्यांचं ऐकून माझ्या वडिलांकडे मागणी करायची. ते आपल्या मुलीला संसारात दुःख नको म्हणून तेही पुरवत राहायचे. माझ्या वडिलांची एकच इच्छा होती, त्यांना त्यांच्या मुलीचा संसार सुखी होताना पाहायचा होता. आता माझं बाळ जवळजवळ 6 महिन्याचं झालं होतं. माझ्या त्या लोकांकडून चांगल्या वागणुकीच्या आशा तर संपल्या होत्याच, पण माझा त्रास मात्र काही केल्या थांबत नव्हता. मी बाळाकडे बघून सर्व काही सहन करायचे. आज नाही तर उद्या ही परिस्थिती बदलेल आणि सर्व काही व्यवस्थित होईल, परंतु परिस्थिती काही बदलण्याचं नावच घेत नव्हती. आता तर माझ्या नंदेचा त्रास जास्तच वाढला होता. आम्ही आमच्या बाळाला सांभाळू, तू निघून जा. ज्या घरामध्ये अशी नणंद असेल ते घर असू शकत नाही. ज्या घरात शांतता नांदणे ही तर लांबच. आता तर घरात नंदेचं रोजच भांडण आणि तिच्या बोलण्याला शशांकही दुजोरा द्यायचा. चारित्र्यावर संशय घेण्याचे प्रमाण तर जास्तच वाढलं होतं. हा त्रास सहन न होऊन मी माझ्या वडिलांना फोन करून सांगितले होते, मी आता इथे राहू शकत नाही. त्यावर माझे वडील म्हणाले होते, आपण यावर काहीतरी मार्ग काढू. माझे वडील म्हणाले होते. त्याचवेळी शशांकने माझ्या वडिलांकडे 2 कोटी रुपयांची मागणी प्लॉट घेण्यासाठी केली होती, पण माझ्या वडिलांनी त्याला नकार दिला. ते म्हणाले, माझ्याकडे आता एवढे पैसे नाही आहेत. त्यावर शशांक रागाने तिथून निघून गेला. तो आता या गोष्टीचा माझ्यावरती राग काढू लागला. तो रोज मला मारत असे. माझ्या मैत्रिणीला सांगितलं होतं मी. तिला म्हणाले, मी खूप मोठी चूक केली आहे. त्यावेळेस माझ्या वडिलांचं ऐकलं असतं आणि मी त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी लग्न केलं असतं तर आज ही परिस्थिती नसती. कदाचित आज मी सुखात असते. त्यावेळेस ती म्हणाली, तू प्रेमात आंधळी झाली होतीस, त्यामुळे तुला त्यावेळेस खरं काय आणि खोटं काय याची जराही कल्पना नव्हती. तुला तर जन्म दिलेले आईवडिलांपेक्षा त्याच्यावर जास्त विश्वास होता. कोणतेही आईवडिलांना आपल्या मुलीचं वाईट झालेलं कसं बरं वाटेल. माझ्या भावाचं लग्न होतं. त्या लग्नामध्ये मी खूप खुश होते. लग्नाच्या वेळेस माझ्या काकांनी त्याला अर्धा तोळ्याची अंगठी आणि कपडे दिले होते. तो दिवस माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस होता. त्याला कोणत्या गोष्टीचा राग आला होता माहीत नाही. लग्नातून परत आल्यानंतर माझ्या सासरच्यांनी माझ्या भावाला सांगितले, मी स्वतःला संपवलं आहे. त्यांच्यासाठी तो एक धक्काच होता. स्वतःला सावरत कसे तरी माझे आई वडील भाऊ हॉस्पिटलमध्ये आले. त्यावेळेस मी निश्चित पडलेली होते. माझ्या वडिलांनी डॉक्टरांना विचारले. डॉक्टरांनी जे काही सांगितलं
ते ऐकून माझे वडील तिथेच कोसळले. पण ज्यावेळेस माझ्या वडिलांचे लक्ष माझ्यावर गेले त्यावेळेस माझ्या अंगावर असलेले काळे डाग, मारलेल्या खुणा, डोक्यांच्या जखमा आणि सुकून गेलेलं रक्त पाहून माझ्या वडिलांना कळायला वेळ लागला नाही. मी स्वतःला संपवले नाही तर आपल्या मुलीचा घात झाला आहे हे त्यांच्या लक्षात आलं. हॉस्पिटलनं दिलेल्या रिपोर्टनुसार माझा मृत्यू फास लागल्यामुळे झाला आहे. माझ्या अंगावरती माराच्या खुणा आहेत. माझ्या शरीरावर धारदार वस्तूंनी वार केलेले आहेत. माझी अवस्था बघून माझ्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये शशांक आणि माझ्या कुटुंबाविरुद्ध तक्रार दाखल केली. माझ्या मुलीचा घात झालाय हे त्यांनी ठामपणे सांगितले. तरीही राजकीय दबावामुळे लवकर कंप्लेंट नोंद झाली नाही. इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि पत्रकारांनी हा विषय लावून धरल्यामुळे नाईलाजाने त्यांना कंप्लेंट दाखल करावी लागली. त्यानंतर माझी सासू, नणंद आणि नवरा यांना अटक केली. पण माझ्या सासऱ्याला 8 दिवसांनी अटक करण्यात आली. माझ्या मृत्यूनंतर माझे सासरे एका हॉटेलमध्ये पार्टी करतानाचे व्हिडिओ पोलिसांना मिळाले आहेत. माझा मृत्यू 16 मे 2025ला झाला. जवळजवळ 8 दिवस माझे सासरे फरार होते. त्यानंतर त्यांना 23 मेला अटक करण्यात आली. माझ्या मृत्यूनंतर माझ्या बाळाला त्यांनी कुठल्या तरी तिसऱ्या व्यक्तीकडे दिले आहे. यांच्या त्रासाला कंटाळून अखेर हा निर्णय मला घ्यावा लागला. पण या सर्वात माझ्या बाळाची चुकी काय? मी माझ्या बाळासाठी एवढे दिवस जगले, पण या वेदना मला असह्य होऊ लागल्या. म्हणून शेवटी मी या जगाचा निरोप घेतला. मला सतत वाटायचं मी बाळाच्या बाललीलामध्ये रमून जाईल, माझ्या बाळासाठी जगेल. पण सगळं व्यर्थ. शेवटी माझ्या बाळाला पोरकं करून मला या जगाचा निरोप घ्यावा लागला. बाळा, तुझ्या आईला माफ करशील का? ज्या वयात माझ्या बाळाला आईची गरज आहे, त्याची भूक भागवण्यासाठी आईच्या दुधाची आवश्यकता आहे, या वयात मी माझ्या बाळाला एकटं सोडत आहे. बाळा, तुला या स्वार्थी लोकांशी झगडायचं आहे. तुला तुझ्या आईच्या दुधाची लाज राखायची आहे. अशी कोणतीही कृत्य करू नको ज्यामुळे तुझ्या आईला लाज वाटेल. तुझी आई एक स्त्री आहे. सर्व स्त्रियांचा आदर करायला शिक बाळा. या अभागी आईला माफ करशील का? मी तुझी गुन्हेगार आहे बाळा. तुझ्या आईने कधीही मनात विचार केला नव्हता तुला एकटं सोडून जावं, पण या पाषाण हृदयी लोकांच्या पुढे हारले मी. माझं बाळ एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीकडे सोपवण्यात आलं होतं. ते आता माझ्या आई वडिलांकडे देण्यात आलं आहे. त्या बाळाला पाहून आपल्या लेकीची शेवटची निशाणी आपल्याकडे आहे असंच माझ्या आईवडिलांना वाटत आहे. पण आज मला तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारावासा वाटतो. कोणती आई आपल्या 9 महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या करेल? सासरची माणसंही या प्रवृत्तीची असताना ती त्यांच्याकडे आपल्या बाळाला सोडून या जगाचा निरोप घेईल. माझ्या जावेने योग्य वेळी निर्णय घेऊन त्या वेगळ्या झाल्या म्हणून त्या जिवंत आहेत. त्यांना त्यांच्या नवऱ्याची साथ असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. पण मला तर कोणाची साथ नव्हती. माझा नवरा तर नणंद आणि आईवडिलांच्या गळ्यातील ताईत होता. कदाचित त्यांनी साथ दिली असती तर आज मीही माझ्या बाळाबरोबर असते. सर्वांना वाटतं त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, पण खरंच त्यांना शिक्षा होईल का? त्या नेहमीप्रमाणे इतर केसेसमध्ये जसं घडतं तसंच यांनाही सोडून दिलं जाईल. खरंच आज 21व्या शतकातही हुंड्यासाठी मुलींचा जीव जातोय. मला तर मुलींना आता सांगावंसं वाटतं की आपल्या आईवडिलांचे निर्णय मान्य करा. ते आपल्या भल्याचाच विचार करतात. आपण घेतो ते निर्णय योग्य असतात असं नाही. मी घेतलेल्या एका निर्णयामुळे माझी आज ही अवस्था आहे. माझ्या छोट्या बाळाला सोडून आज मला जगाचा निरोप घ्यावा लागला. सगळं गाव म्हणायचं मुलीला चांगलं सासर मिळालं, श्रीमंत घरामध्ये मुलगी गेली म्हणजे खुश असणार.
पण लग्नाला 1 वर्ष होऊनही माझ्या बापाला माझ्या चेहऱ्यावर कधी खुशी दिसलीच नाही. कटू आहे पण सत्य आहे. पैसेवाला नवरा असेल तर सुख मिळेलच याची अपेक्षा करू नका. पैसेवाली माणसं मनाने श्रीमंत असतील असं नाही. भलेही गरिबांकडे संपत्ती नसेल पण त्यांच्याकडे मनाचा मोठेपणा, प्रेम आणि दया या भावना असतात. सासरची माणसं पैशाने मोठी नसली तरी चालेल, पण मनाने मोठी पाहिजेत हे मला आज कळालं. पण खूप वेळ झाला. माझ्यासोबत जे घडलं ते तुमच्यासोबत घडू नये म्हणून आज बोलत आहे. प्रेम करणारी व्यक्ती जर पैशाची लालची असेल तर ती व्यक्ती तुमच्यावर कधीच प्रेम करत नाही. तर ती फक्त पैशावर प्रेम करतात. म्हणून जो व्यक्ती सासरच्या लोकांकडून पैशाची किंवा वस्तूच्या स्वरूपात जर काही गोष्टीची मागणी करत असेल तर त्याच्याशी लग्न करू नका. माझ्या सासरच्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, कारण यापुढे दुसरी कुठली वैष्णवी या समाजामध्ये जन्माला येऊ नये. आज प्रत्येक नातेवाईक माझ्या बाळाला पाहण्यासाठी माझ्या घरी आले आहेत, पण त्याला ज्याची गरज आहे ती आईच आज त्याच्याजवळ नाही. कदाचित माझं बाळ मला त्या लोकांमध्ये शोधत असेल, पण बाळा तुझी दुर्दैवी आई त्या लोकांमध्ये नाही. हे आता तुला कसं सांगावं हे कळत नाही. असो, पण काही दिवसापूर्वी कोर्टामध्ये 2 वकिलामध्ये खडाजंगी झाली आणि त्यामध्ये माझ्या सासरच्या कुटुंबाचे जे वकील होते त्या वकिलांनी माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. ज्या न्यायालयाकडून न्याय मागण्याची आपण अपेक्षा करतो, खरंच त्या न्यायालयामध्ये न्याय मिळेल का? तिथेही माझ्या अब्रूचे दिंडोरे काढले जातील. एका स्त्रीचे चारित्र्य हनन केले जाईल. खरंच त्या न्यायालयाकडून अपेक्षा करू शकतो का न्याय मिळण्याची? माझ्या सासरच्या कुटुंबाच्या वकिलांनी एवढे घाणेरडे आरोप केले. ऐकणाऱ्याला लाज वाटली, पण आरोप करणाऱ्याला तर लाज वाटलीच नाही. उलट स्त्रीला एखादी चापट मारणे म्हणजे स्त्रीचं हनन होत नाही हा संदेशच त्यांनी सर्व लोकांना दिला. म्हणजे या समाजात असणाऱ्या पुरुषांना त्यांनी एक प्रकारचं मारण्याची लायसन दिली. खरंच हा पुरुषप्रधान समाज कधी स्त्रियांना समाजात मान देईल की नाही याची खंत वाटते. असो, मी आशा करेल कमीत कमी मेल्यानंतर तरी मला न्याय मिळेल. जाता जाता मला माझ्या मैत्रिणीला एक संदेश द्यावासा वाटतो. खरंच अशा फसव्या प्रेमाला कधीही बळी पडू नका. जे चकाकतं ते सोनं नसतं हे नेहमी लक्षात ठेवा. मैत्रिणींनो, जर ही स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन स्टोरी टाकली की नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.